नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. सो बेसिकली झालं असं की मी चाललो होतो कोकणातून मुंबईच्या दिशेने. तारीख होती 25 जून आणि अचानक महाड या ठिकाणी पोलादपूरच्या पुढे जाताच अचानकपणे सगळ्या गाड्या थांबल्या होत्या बिकॉज ऑफ पाऊस. अत्यंत मुसळधार पाऊस चालला होता आणि रस्त्यावरून पाणी सगळ्या ठिकाणी भरलं होतं आणि त्याच्यामुळे सगळ्याच गाड्या ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी टप्पा जाऊन थांबल्या होत्या. सो बघू पुढे काय काय होतंय, कशा पद्धतीने आपला प्रवास पुढे चालू राहतोय. सो स्टे ट्यून्ड गाईज. मित्रांनो, इथे नागोठण्याच्या इथं पाणी भरलेलं आहे पूर्ण. गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा. पुढे हायवेवरती पाणी आलेलं आहे, तर त्याच्यामुळे सगळे लोक इकडे थांबले. आता पाणी जेव्हा जाईल तेव्हाच या गाड्या पुढे जातील. आणि येते रौद्र रूप. हा बघा केवढा मोठा बघा, केवढा मोठा बघा. गाडीवरती आला पाणी रस्त्यावरती. हेच पाणी कुठेतरी रस्त्यावरती जात असणार, त्याच्यामुळे ब्लॉक. पाऊस थांबला आता, पण मगाशी खूप जास्त पडत होता. आता थांबलाय जरा. पाणी बघा किती. व्हिडिओमध्ये खूप फोर्सने पाणी झालं. इकडे येत असतं पुढे. बघा एवढं भयानक दगड आहे. भयानक. नदी जशी वाहते तशी वाहते. गुड मॉर्निंग मित्रांनो, वाजले तसं 6:30 असतील. हा बापरे, थोडासा पाऊस कमी झाला. हा धबधबा बघा, बापरे, अंदाज येईल तुम्हाला. आणि सगळं ट्रॅफिक कित्येक किलोमीटर मागे असेल आणि तेवढंच पुढे. बाकी हे सगळे या लाईनमधले झोपलेत. मित्रांनो, रात्री एकदम सगळं भरलं होतं. आता इथे पुढे भरलेलं आहे पाणी. बघूया जरा आढावा. हे बघा, कधी संपणार पाणी. इकडे सगळ्या रस्त्यावर आहे. गाडी जर निघली असेल साईडला, इकडे लय साचलंय ना. गाड्या बंद पडल्या कुठल्या या पुढे आहेत का. मध्ये जास्त आहे ना पाणी. आता गाड्या काढतायत लोक. बघूया कसं काय. कारण इकडून दोन्ही रोड पॅक झाले. हा तर पॅक आहेच, त्यासोबत हा इकडून जाणारा रोड आहे तो तर फुल पॅक झाला. दुसऱ्या मार्गाने हळूहळू आता रस्ता काढून MIDC जिंदाल कंपनीच्या आतून चाललो.
कोणत्या तरी कंपनीतून काढलेली आहे गाडी. सो एका जिंदाल कंपनीच्या आतमधील परिसरातून हा गाडीचा रस्ता जो आहे तो काढला होता आणि त्याच्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन लगता इकडे हा ट्रक किती पाण्यामध्ये गेला आहे आणि मध्ये खूप पाणी होतं. आता नदी पाणी हे बघा इकडे किती पाणी साचलेलं आहे. हा एक खोपोली रस्ता आणि या खोपोली रोडला आहे बघा पूर्ण हे नदीचं पाणी आलेलं आहे. इथे पुढे नदी आहे तिथं पूर्ण पाणी इकडे भरलेलं आहे. पूर्ण पावसाने एकदम सगळ्यांना फोडकून काढलेलं आहे. आणि यातून माझ्यासारखे प्रवास करतायत मित्रांनो, बाहेर पडू नका 2-3 दिवस, काळजी घ्या. बराच वेळ झाला पाऊस आता गेलाय पण आम्ही थांबलोय कारण इथून पुढे जी बाजारपेठ आहे ती सगळी पाण्याखाली गेली आहे पालीची. हा बघा हा रस्ता. हे साईन दिसतंय तुम्हाला, विचार करा. इथे एक दुकान आहे ते किती भरलंय बघा. बेकार बेकार बेकार. नियोजन नाही खरं तर काय पुढे पाणी भरले तू सांगा ना, पाठीच थांबा ना तुम्ही. नागोठण्यावरून निघून पुढे आता निघालो असतानाच पाली फाटा जो आहे तिथे पुन्हा पाणी भरलं, त्याच्यामुळे मध्यभागी सगळे थांबले. मध्यभागी लांबच लांब रांगा आहे. हॉरिबल. आणि वाजलेत आता पुढच्या दिवशीचे 4:30. ओ माय गॉड. बघा लोक अशी दाल खिचडी मस्त खाल्लेली आहे. आणि एकच हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये रांग बघा काय आहे. बापरे, लोकांनी काहीच खाल्लं नाही दिवसभर. मित्रांनो आताच तिथे जाऊन थोडी दाल खिचडी खाऊन आलो. तिथे एक अर्धा किलोमीटर लांब एक हॉटेल आहे, तिथे दाल खिचडी मिळत होती. ही लोक सगळे अशीच बसलेत बिचारी काल रात्रीपासून आणि माहीत नाही कधी किती वेळपर्यंत असंच बसावं लागणार आहे. पाऊस पण आहे, पुढचं पाणी पण काय कमी होत नाही. लोची हॉरिबल हॉरिबल ॲडव्हेंचरस.
इथं इथल्या गावकऱ्यांनी छानपैकी अशी जेवणाची व्यवस्था केली होती. खिचडी भात केला होता. नाईस इनिशिएटिव्ह. पण इथले लोकल जे बाकीचे पॉलिटिक्स आहेत किंवा बाकी शासन वगैरे आहे, प्रशासन कुणी नाही आहे. लोकल जी माणसं आहेत ती खूप काही करतात इथल्या लोकांसाठी. त्यांनी आताच मस्त खिचडी भात केला होता गरम गरम. नाईस. इकडे आणि या सगळ्या गाड्या बापरे. आणि गाडीची थोडीशी मुवमेंट दिसते. आता पुढे जाऊन बघू रस्ता मोकळा झाला आहे की नाही. लेट्स सी. ब्रिजच्या एकदम लागून पाणी आलं होतं आणि पुढे जी बाजारपेठ आहे तिथे पाणी भरलं. तिकडे यायला सुरुवात झालेली आहे. इकडे काही या गाड्या तिकडून आल्या. इकडे या एरियामध्ये पाणी पडलं आणि आता काहीच नाही आहे. खूप जास्त पाणी पडलं होतं, त्याच्यामुळे गाड्या सगळ्या अडकलेल्या होत्या. बघा अगदी यांच्या छतापर्यंत पाणी भरलं होतं. बघतात पाणी बघा. पाणी आहे की नदी आहे? इज दिस पाणी और नदी? आणि गेस हे आता काहीच नाही आहे. हे आता काहीच नाही. याच्यापेक्षा खूप जास्त पाणी होतं. खूप जास्त पाणी होतं तिथे मधल्या भागामध्ये. फायनली आता वाजलेत किती रे? कॉपीराइट दीड वाजलेत. नेक्स्ट डे. आता किती बरेच तास उलटून गेले यार. 24 आवर्स काय जास्त यार. 24 आवर्स तर 7 वाजता झाले. हे जास्त 30-35 तास झाले. खूपच ऍडव्हेंचर करायची सवय आहे आम्हाला. पनवेलला पोहोचलोय ते पण आत मुंबईत तर जायची ताकद नाही. साहिल घ्यायला आला इकडे. यास मजा आली. मजा तर आली. आता तुला माहिती आहे मला सांगशील काय काय झालंय ते. मजा आली. हा ना. मित्रांनो घरी जाऊन भेटू, बोलू. कुठे बाहेर जाऊ नका, फिरू नका, गपचूप घरी राहा. घरी राहा. रेड अलर्ट दिला की घरी थांबा. अडकून राहिल मध्ये कुठेतरी. ऐका ना घर का ना घाट का. चला बाबा.